नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र संदीप भोसले. आज एक खूप छान, एक सुंदर असा लेख वाचण्यात आला आणि वाटलं की चला तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा. लेखिका शेफाली नखाते यांचा मधुरिमा या सदरातील, या पुरवणीतील हा लेख तसा खूप छान आहे, खूप सुंदर आहे. त्यांनी सुंदरतेची खरी व्याख्या या नावाने हा लेख लिहिला आहे. सुंदरता म्हणजे केवळ बाह्यरूप नव्हे, तर मनातील निरागसता, प्रेम आणि निस्वार्थ भावनेचा प्रकाश होय. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणंही होय. आणि अशा अंत सुंदरतेने नटलेलं जीवनच खऱ्या अर्थानं समृद्ध आणि समाधानकारक ठरेल. ज्याच्या नजरेत सौंदर्य आहे त्यालाच जग सुंदर दिसते. सुंदरता म्हणजे एक भावना, अशी एक अनुभूती की जी आपल्याला आकर्षित करते. आजच्या काळात मात्र सुंदरतेचा अर्थ केवळ सुंदर दिसण्याइतपत मानला जातो. एखादी व्यक्ती बाहेरून आकर्षक दिसली की लोक तिच्याकडे लगेच ओढले जातात. पण खरी सुंदरता ही मोहून टाकणारी असली तरी ती फक्त रूपात नसते, ती भावनेत असते, ती अंतःकरणात असते. माझ्या मते सुंदरता ही केवळ चेहऱ्याच्या रूपात नसून निस्वार्थ प्रेमात आहे, अपेक्षारहित मैत्रीत आहे. ज्याला डोळे नाहीत तरी त्याला सगळं जग सुंदरच वाटतं, त्या दृष्टिकोनात सुंदरता आहे. ज्याला हात नाहीत तरी तो आपलं काम जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करतो, त्या चिकाटीत सुंदरता आहे. ज्याला पाय नाहीत तरी तो इतरांना योग्य मार्ग दाखवतो, त्या प्रेरणेत सुंदरता आहे. आई वडिलांचं प्रेम हे सुंदरतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. आपण काहीही न सांगता त्यांना आपल्या मनातील गोष्टी कळतात. एखादा मुलगा जेव्हा आपला पहिला पगार आईच्या हातात देतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटणारा निखळ हास्य, तीच खरी सुंदरता असते. सुंदरता ही पाहण्यात आहे, ऐकण्यात आहे, समजून घेण्यात आहे. मीरा कृष्णाच्या काळ्या रूपाला भुलली कारण तिला त्या सौंदर्यात रूप दिसलं. तिला त्या रूपामागचं प्रेम, करुणा आणि दिव्यता जाणवली. सूरदास यांनी भक्तीतून सुंदरतेचा शोध घेतला, तर संत तुकाराम यांनी अभंगातून सुंदरतेची अनुभूती शब्दबद्ध केली. पण आपण मात्र सुंदरतेचा खरा अर्थ समजून न घेता केवळ बाह्य रूपामागे धावत आहोत. मित्र हो, खरी सुंदरता त्या व्यक्तीत आहे ज्याचं मन सुंदर आहे, जो रागापेक्षा अनुरागाला महत्त्व देतो, तिरस्काराऐवजी प्रेमाची निवड करतो, त्याच्यात सुंदरता आहे. एखाद्यानं वाईट वागलं, कठोर बोललं तरी त्याच्याबद्दल मनात प्रेमच निर्माण होत असेल तर त्या मनात सुंदरता आहे. आपण आपल्या नजरेत कोणता भाव ठेवतो यावर सगळं अवलंबून आहे. जर आपण सकारात्मक आणि प्रेमळ दृष्टीने जगाकडे पाहिलं तर सगळीकडे सुंदरताच दिसेल. शुद्ध अंतःकरणाने केलेल्या देवसेवेत सुद्धा सुंदरता आहे. भक्तीत, समर्पणात आणि करुणेत सुंदरता आहे. मित्र हो, आजकाल सुंदरतेच्या चुकीच्या कल्पनामुळे अनेक जण बाह्य आकर्षणाच्या मोहात अडकले आहेत. पण एकदा सुंदरतेची खरी व्याख्या समजली की या मोहजालातून बाहेर पडणं सहज शक्य होईल. सुंदरता ही केवळ चेहऱ्यावर नसते, ती मनाच्या गाभाऱ्यात नांदत असते, ती आपल्या विचारात नांदत असते, आपल्या वर्तनात दिसत असते आणि आपल्या संवेदनामध्ये ती प्रकट होत असते. जेव्हा आपण आपल्या मनातील घाणेरड्या वृत्तीच्या अंधारातून बाहेर पडू तेव्हा सुंदरतेचा खरा प्रकाश आपल्या आयुष्यात पसरू लागेल.
निरागस आणि शुद्ध भाव आपल्या जीवनात आले की जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलेल. मग सगळीकडे सुंदरतेचे वारे वाहतील आणि जीवन सुंदरतेच्या सुगंधाने दरवळेल. शेवटी सुंदरता ही शोधायची गोष्ट नाही, तर ती जगायची आणि जाणण्याची गोष्ट आहे. मन सुंदर असेल तर जग आपोआप सुंदर दिसेल. आणि जेव्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात ही सुंदरता फुलेल, तेव्हा संपूर्ण जगच सुंदरतेचं गीत गाईल. मित्रहो, सुंदरतेचा खरा अर्थ समजला की स्पर्धा आणि तुलना आपोआप दूर होतील. स्वतःला स्वीकारण्याची ताकद आपल्याला आतून मिळेल. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं ही खरी सुंदरतेची ओळख ठरेल. आणि अशा आतल्या सुंदरतेने नटलेलं जीवनच खऱ्या अर्थानं समृद्ध आणि समाधानकारक ठरेल.